मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली गेलाय. नागोठणे जवळ सुकेळी खिंड इथे पाणी साचलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्यामुळे मंदावली आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे हे दृश्य आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गावरची. आता काय करायचं गाईस, जाऊया का परत मुंबईला? गणपती बाप्पा आता तूच आम्हाला मार्ग दाखव. बा देवा महाराजा गणपती गजानना, आम्ही सर्व मित्र मिळून कोकणात जातो गणपतीपुळेच्या दर्शनात. तर काय आमच्या पाठी अडीअडचणी असतील तर दूर कर रे महाराजा. तर काही कारणात आमचे मित्र येऊ शकले नाही ह्या ट्रिपला, ते का पुढच्या ट्रिपला येईन सारखं कर रे महाराजा. गणपती बाप्पा. नमस्कार गाईज, आम्ही आज जातोय कोकणात. आज ऑलरेडी रेड अलर्ट आहे तरी पण आम्ही जातोय. आम्हाला खूप इच्छा होते की कोकणात, तर आम्ही सर्वजण जातो. आता आम्ही आहोत जोगेश्वरीला आलोय. हा आमचा मित्र रुद्र, ड्रायव्हर नाही मित्र आहे. आणि हा ओंकार, हा सर्वेश, दक्ष आणि मागे उदय आहे. हॅलो गाईज बोला. हॅलो पाण्याने निघालोय. खूप अडचणी आल्या आमच्या या ट्रिपला, पण आम्ही सक्सेसफुल करून दाखवणारच. फायनली वाघ निघाले. फुल एन्जॉय करून जाणार आहे. खूप मजा येणार आहे. तुम्हाला अपडेट देत राहू पुढे पुढे. आम्ही निघालो. ब्लॉग बघत बसा. आता अंधेरी येणार आहे थोड्या वेळात. अंधेरीच्या ब्रिजवर आलोय. गाईस सांताक्रूजला आलेलो आहे. सांताक्रूज सर्वेश, माझं कॉलेज बरोबर हे ते आहे ना अँटीना, सांताक्रूजला काय झालोय आता. खालून घेऊ की वरून घेऊ? वरून घे. दोन्ही ब्रिज सेमच आहेत. आता सांताक्रूजला आलोय. आता टीचर कॉलनीला आलो. टीचर कॉलनी इकडून आता सांताक्रूज येईल थोड्या वेळात. तिकडून आम्ही कुर्ला मार्गे जाणार. कुर्ला नंतर मग कुर्ल्यावरून रोड गेला. काहीच नाही, मस्त एन्जॉय करा. बाईने नाश्ता मला काहीच जमणार ना खायला. मी आता जेव्हा थांबेन तेव्हाच खाईन. साबुदाणे वडे नाही, सॉरी खिचडी आहे. सॉरी काय समजून घ्या. सँडविचचा नाही दिला डब्बा. नाही दिला. बनवून ठेवला पण विसरून गेलो वाटतं डब्बा. कंटिन्यू होईल पुढे पुढे. तुम्हाला बघून घ्या कसं काय सीएनजी गाडी आहे गाईज, तर समजू शकतो. समजून घ्या जरा. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. सीएनजी माँ पंप. कसम. आता जस्ट पनवेलला आलोय आणि सीएनजी भरतोय. इस नागोठणाला फुल पूर आलाय. हे बघा पूर्ण भरलंय. पूर्ण गाव बिव सगळे डुबले. फुल जाम झालंय. व्हिडिओ काढायची काय हाय बघा इकडे घरबीर बघा. फुल. सो आता आम्ही परत पनवेलला चाललो. तिकडून मग ओल्ड पुणा एक्सप्रेस हायवे आहे ना, खालापूर पाली, तिकडून तसं जाणार आहे. मग परत तिकडून मग NH66ला परत जॉईन होणार आहे. आता इतकं ट्रॅफिक आहे इकडे भरपूर सारं बघा. सो आता बघू परत पनवेलला जाऊन कसं काय करतोय सांगू तुम्हाला अपडेट. बाकीचे झोपलेले आहेत. हा व्हिडिओ काढतोय. दक्ष बघा झोपलाय. भट्ट पण झोपलाय. रुद्र आमचा. वॉट अ व्ह्यू. काय आहे गाईस, किती बघा. ते बघा आई शपथ भाई. क्रेजी सीन भाई. सब पानी देखो पूरा. भाई बहुत डेंजर है. आज ऑलरेडी रेड अलर्ट दिया है. गाइस इसका पानी मुके.
हा एक ब्लॉगर आहे अजून आपला मी कॅप्चर होतो मी वाटलं पहिला पाणी पडलं बघतो पहिला वाटलं रे चिखलाचं पाणी पडलं. चला गाईज तुम्हाला आता अपडेट देत राहू. आता जस्ट आम्ही खोपोलीला पोहोचणार आहेत. खोपोली जातो खोपोली. भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपती व्ह्यू बघा व्ह्यू. तुम्ही बाय कोकण. व्ह्यू बघा व्ह्यू गाईज व्ह्यू. गाईज आता आम्ही खूप सारा स्ट्रगल करून आलोय. आता खूप सारे दिन झाले. सरळ कोसरली परत नदीचा पूर आला आहे. पुरातून गाडी घातली. गावं भरले. खूप सारा दिन झालाय तुम्हाला दाखवू. आता आम्ही ते सगळं पार करून आता आम्ही आलोय गोष्टेघाट. आता आत्ताच हे केलंय पास केलाय. खेड पिठा सोडला आता येणार चिपळूण. याला मेला तोंड तुझा. पप्पानी बोलले ते यायला लागणारच ना. बुलावा आहे तो आना पडेगा. बघा आई गाडी चालवतोय. आणि आमची गँग होते. हे काय नाही हे अंडे नाही हे सो आता कंटिन्यू करत राहतो आमचा प्रवास. आता ऑलमोस्ट संगमेश्वरला आम्हाला 1.5 तास लागणार. आता परशुराम घाट येणार आहे पुढे. आमचा प्रवास चालू राहील पुढे पुढे. तुम्ही पण बघत राहा. बाप्पा बसले मस्तपैकी. तिकडे पण आहेत. रुद्रभाय कुठे थांब दाखवतो. सर्वात मोठी जागा आहे आपल्या समोर. 3 लक्झरी राहतील घरासमोर. हे बघ हे माझं घर आहे. समोर बघ किती जागा आहे. कुत्रा बित्रा नाही जोडी पत्ता. सो हे बघा माझी जोडी आहे त्याची पत्ता दाखव मला नंतर.